शीतलचं पूर्ण शिक्षण झालं, त्यामुळे तिच्या वडिलांनी विचार केला की हिचं लग्न लावून द्यावं. शीतल दिसायला खूप सुंदर होती, त्यामुळे शीतलसाठी आकाशचं स्थळ आलं. आकाशच्या घरचे श्रीमंत होते. त्यांच्या घरच्यांनी शीतलला फक्त ह्याच्यासाठी पसंत केले की ती शिकलेली आहे आणि खूप सुंदर आहे, आणि ते हुंडा न घेता लग्न करायला तयार होते. त्यामुळे शीतल आणि शीतलच्या घरच्यांनी हुंडा न घेता लग्न करत आहे म्हणून लगेच होकार दिला. आकाशच्या घरी खूप प्रॉपर्टी होती, त्यामुळे 2 महिन्यांच्या आत मध्ये शीतल आणि आकाशचं धुमधडाक्यात लग्न होतं. लग्न झाल्यावर 2-3 दिवसातच सासरचे तिला खरं रूप दाखवू लागले. ते तिला विनाकारण ताणे देत होते की तुझी एवढ्या मोठ्या घराण्यात सून म्हणून येण्याची लायकी सुद्धा नव्हती, तरी पण आम्ही तुला सून बनवून या घरात आणलं आहे. कारण का तू या घरातील प्रत्येक माणसाची सेवा करावी, आणि मग हे तिला सगळं सहन होत नाही. मग ती सासू सासरे नणंद आपल्याला विनाकारण ताणे मारत आहेत, त्यामुळे तिने आपल्या नवऱ्याला आकाशला सांगितलं. परंतु आकाशची तर त्याची तर वेगळीच दुनिया होती. तो वेगळ्या धुंदीत असायचा. आकाशचं बाहेर लग्नाच्या आधीपासूनच अफेअर होतं, त्यामुळे कोणतीच मुलगी त्याच्यासोबत लग्न करत नव्हती, आणि त्यामुळेच त्यांनी आकाशचं गरिबाच्या घरातील शीतलसोबत लग्न लावून दिलं होतं. त्यांच्या घरच्यांना वाटलं की लग्न झाल्यावर आकाशमध्ये सुधारणा होईल, परंतु हळूहळू शीतलला कळाले की बाहेर आकाशचं अफेअर चालू आहे. आकाश कॅरेक्टरलेस होता. आकाश रात्र घरी येत नव्हता, कारण का आकाशकडे खूप पैसा होता. त्यामुळे क्लबमध्ये जाऊन पार्टी वगैरे, दारू वगैरे पिऊन उशिरा घरी यायचा. लग्नाला आठवडा झाल्यानंतर आकाश लगेच शीतलला हाणू मारू लागला. शीतलच्या घरी लग्न न झालेली एक नणंद होती आणि सासू, या दोघींना शीतल सांगू लागली की मला आकाश रोज संध्याकाळी मारत असतो. परंतु नणंद आणि सासू उलट तिला दोष देतात की घरात छोटं मोठं चालूच असतं आणि तू लगेच सगळ्यांना सांगत बसत आहेस. तू तुझ्या बेडरूममधल्या गोष्टी तुझ्यापाशीच राहू दे. कंटाळून एकदा शीतलने तिच्या माहेरी सांगितलं, परंतु आई म्हणाली की हे बघ मुली, प्रत्येक मुलीला आपल्या सासरी काही ना काही भोगावेच लागते. आता जर सोसलं तर पुढचं आयुष्य चांगलं जातं. मी पण सोसलं आहे, त्यामुळेच तर आता माझा संसार कडेला आला आहे. तर पण आपण सोचलंच नाही तर आपण आयुष्य कडेला जात नाही. शीतल आपल्या नवऱ्याला सांगत होती की झालं गेलं विसरून आपण दोघं चांगलं आयुष्य सुरू करू. जे तुमचं अफेअर आहे त्याला सुद्धा मी विसरायला तयार आहे. परंतु आकाशला हे मान्य नव्हतं, पण मला ज्ञान शिकवत आहे म्हणून तो उलट शीतलला मारत होता. त्यामुळे शीतलला या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं. लग्नाच्या 5-6 महिन्यानंतर शीतल प्रेग्नेंट झाली. एक दिवस बेडरूममध्ये आकाश एका मुलीबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत होता. तर शीतल फक्त एवढंच म्हणाली की ही मुलगी कोण आहे. त्यावेळी शीतलच्या पोटात 2 महिन्याचं बाळ होतं. परंतु आकाशला प्रश्न विचारल्यामुळे खूप राग येतो आणि तो तिला ढकलून देतो आणि लाथाबुक्क्यांनी तिला मारायला सुरुवात करतो. त्यामुळे शीतलच्या पोटात असणारे बाळ मरून जातं. शीतल खूप डिप्रेशनमध्ये जाते. ती विचार करते की इथं माझं पूर्ण आयुष्य जात नसतं. असंच 1 वर्ष पूर्ण होतात, तरी पण शीतलच्या आयुष्यात कोणताच बदल येत नाही. 1 वर्षानंतर अजून शीतलला दिवस जातात, परंतु आकाशला बाळ नको होतं. तर तो म्हणतो की तू जाऊन अबॉर्शन कर, मला बाळ नको आहे. तू काही पण कर, गोळ्या खा, नाही तर काही पण कर, परंतु जर तू ह्या बाळाला ठेवलं तर माझ्यासारखा वाईट दुसरा कोणच नाही. शीतल म्हणाली की तुम्ही असं का बोलत आहात, तुम्हाला बाळ नको आहे का. तर आकाश म्हणतो की मला आत्ता माझ्या बहिणीचं लग्न करायचं आहे आणि आत्ताच मला बाळासाठी खर्च करायचा नाही. शीतलला कळालं की आकाशचं घरच्यांनी फक्त समाजासाठी माझ्यासोबत लग्न केलं आहे.
की समाजात फक्त आकाशला बायको आहे आणि त्या घरात सगळं व्यवस्थित चालू आहे. पण आकाशचं बाहेर अफेअर अजूनच वाढलं होतं. एक वेळेस आकाशने विनाकारण शीतलला मारलं, परंतु शीतलने स्वतःला वाचवलं आणि जाऊन पोलीस स्टेशनमध्ये त्याची कंप्लेंट दिली. त्यामुळे ती नंतर तिच्या माहेरी जाते, परंतु शीतलचे आई वडील तिच्यावर खूप रागवतात. शीतल म्हणते की मी तुम्हाला ओझं बनवून तुमच्यावर कधीच राहणार नाही. मी अभ्यास करेल, काम करेल, पैसा कमेल, परंतु तुम्हाला कोणताच त्रास देणार नाही. अगं पण तू प्रेग्नेंट आहे आणि तू तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत कंप्लेंट पण दिली आहे. मग मी काय करू आई? तो माझ्या ह्या पण बाळाला मारून टाकणार आहे. आकाश जमानतवर घरी येतो. त्याच्या घरी जाऊन शीतलचे वडील त्याला समजावतात. आकाशच उलट म्हणतो की तुमचीच मुलगी खोटारडी आहे, ती काय पण बोलते, मी कसं पण वागणार, मी माझ्यात बदल करणार नाही. तुमच्या मुलीला या घरात कशाचीच कमी नाही. घरात पैसे आहेत, खायला प्यायला सगळं आहे, घालायला कपडे आहेत, तरी पण ती तिच्या नवऱ्याच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर का करते? परंतु शीतलचा विचार असा असतो की मी त्या घरात त्याची बायको म्हणून राहणार आहे आणि त्याला वाटत आहे की मी त्याची मोलकरीण म्हणून त्या घरात राहावं. मी त्याच्या बाबतीत काहीच विचारू नये आणि हे शीतलला नको होतं. शीतलच्या आई वडिलांना वाटत होतं की काही पण करून शीतलने त्या घरी परत जाऊन नांदावे, कारण घरी अजून शीतलचा लहान भाऊ आणि लहान बहीण होती. परंतु शीतलने विचार केला होता की परत त्या घरात जाणार नाही. हळूहळू त्या दोघांचं भांडण एवढे वाढत की त्या दोघांचा घटस्फोट होतो आणि घटस्फोटानंतर आकाशकडून शीतलला थोडेफार पैसे मिळतात आणि मग नंतर शीतलला एक मुलगी होते. ही बातमी शीतल आपल्या नवऱ्याला दुसऱ्यांकडून सांगते, तरी पण आकाश आणि आकाशच्या घरचे तिला पाहायला येत नाहीत. हळूहळू एका कंपनीमध्ये शीतल जॉब करू लागते. परंतु एके दिवशी तिला तिच्या मैत्रिणीची भेट होते आणि तिची मैत्रीण शिवानी प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचर होती. शिवानी म्हणते की तू तुझं पुढचं शिक्षण कर, मग तुला स्कूलमध्ये मी टीचर म्हणून जॉईन करते. शीतलची आई तिला हेल्प करत होती, परंतु तिला ताणे तर ऐकावेच लागत होते. कसं तरी करून शीतलची मुलगी आता 2 वर्षाची झाली. शीतलने BEd पण पूर्ण केलं. मग मुंबईमध्ये शिवानी राहत होती आणि तिथंच जे तिला घटस्फोटामध्ये पैसे भेटले होते ते पैसे घेऊन ती तिकडे शिफ्ट होते. शिवानी त्या प्रायव्हेट शाळेमध्ये टीचर होती. शिवानी आणि शीतल मिळून त्याच शाळेत टीचर बनवून शिकवू लागतात. शीतल तिच्या लहान बहिणीला आपल्यासोबत मुंबईला घेऊन येते, कारण का शाळा शिकत शिकत लहान बहीण माझ्या मुलीला पण लक्ष ठेवेल. हळूहळू शीतलची मुलगी पण मोठी होऊ लागते. तिच्या घरचे सांगत होते की शीतल तुझं अजून वय आहे, तू दुसरं लग्न कर. तर शीतल म्हणते की मला दुसरे लग्न करून मला अजून नरकात जायचं नाही. असे दिवसाबरोबर दिवस जातात. 5-6 वर्ष होतात, तरी पण आकाश आपल्या बायकोला किंवा आपल्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न करत नाही. नंतर शीतलला कळाले की आकाशने घटस्फोटाच्या 1 महिन्यानंतर लगेच लग्न केले होते. ज्या स्कूलमध्ये शीतल मुलांना शिकवत होती त्याच स्कूलमध्ये प्रिन्सिपल आजारी पडते. तर मग ती प्रिन्सिपल म्हणते की मला 6 महिने तरी बेड रेस्ट घ्यायची आहे. तर 6 महिन्यासाठी स्कूलची कोणची टीचर प्रिन्सिपल होण्यासाठी योग्य आहे त्यांनी अप्लाय करावे. त्यामध्ये शीतल पण अप्लाय करते. मग सगळं पाहून शीतलला त्या स्कूलमध्ये प्रिन्सिपलच्या जागेवर घेतात आणि त्यावेळेस नवीन ॲडमिशन ओपन सुरू झालेले असतात. त्यामुळे नवीन मुले ॲडमिशनसाठी येत असतात. ॲडमिशन घ्यायच्या आधी तो मुलगा आणि त्याचे पेरेंट्स त्यांचे इंटरव्ह्यू प्रिन्सिपल शीतल घेत होती. 2-3 दिवस शीतल पेरेंट्स आणि स्टुडंटचे इंटरव्ह्यू घेत असते. एके दिवशी एक मुलगा ज्याचं नाव
हर्ष असतं. त्यांचा इंटरव्ह्यू प्रिन्सिपल घेत असतात आणि तो मुलगा आता फर्स्टमध्ये जाण्यासाठी रेडी असतो. त्यामुळे आता त्याच्या वडिलांना बोलवण्यात येते. जेव्हा समोरून त्या मुलाचे वडील येतात, त्याला पाहून शीतलच्या पायाखालची जमीनच सरकते आणि प्रिन्सिपलला पाहून पण त्या व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकते. कारण का, जी प्रिन्सिपल इंटरव्ह्यू घेत होती ती त्याची पहिली बायको शीतल होती आणि त्या मुलाचे वडील प्रिन्सिपलचा नवरा होता आणि तो आपल्या मुलाचं ॲडमिशन घेण्यासाठी आला होता. शीतलला एवढ्या मोठ्या पदावर पाहून आकाश आश्चर्यचकित होतो. आकाशला विश्वासच बसत नाही की ही तीच शीतल आहे. मग आकाश म्हणतो की तुम्ही शीतल आहात का? तर शीतल म्हणते की हो, मी शीतलच आहे. तर आकाश म्हणतो की मी माझ्या मुलाच्या ॲडमिशनसाठी आलो आहे. मुलगा तसा हुशार होता. LKG UKG त्याची दुसरीकडे झालेली होती, परंतु फर्स्ट क्लाससाठी तो या स्कूलमध्ये आला होता. शेजारी पाजाऱ्यांच्या कटकटीपासून तो घटस्फोट झाल्यावर मुंबईमध्ये शिफ्ट झाला होता. शीतल आकाशला म्हणते की तुमच्या मुलाचे ॲडमिशन इथं घ्यायचे आहे का? तर आकाश म्हणतो की हो, ॲडमिशन घ्यायचं आहे. आकाश म्हणतो की तू इथं कशी काय आली? तर शीतल म्हणते की ते जाऊ द्या. तोपर्यंत शीतलला एक फोन येतो. तो फोन तर तिच्या मुलीचा असतो. ती मुलगी म्हणत होती की आई, संध्याकाळी लवकर ये. तर शीतल आपल्या मुलीला म्हणते की हो बाळा, मी लवकर येते. आकाश म्हणतो की कोणाचा फोन होता? तर शीतल म्हणते की माझ्या मुलीचा फोन होता. आकाश म्हणतो की तू लग्न केलं आहेस? शीतल म्हणते मी लग्न केलं नाही, ती मुलगी तुमची आहे. आकाश खूप विनंती करतो की मला माझ्या मुलीला एकदा पाहू दे. शीतल म्हणते की तुमचं सांगा, तुमचं काय चालू आहे? तर आकाश म्हणतो की घटस्फोट झाल्यानंतर लगेच माझं लग्न झालं आणि मला 2 मुले आहेत. एक छोटी मुलगी आहे आणि हा मुलगा आहे. शीतल म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन, तू तर माझं आयुष्य नरक करून तू दुसऱ्या आयुष्यात खुश आहे. तिला बोलण्यातून असं सांगण्याचा प्रयत्न करत होता की तू लग्न केलं नाही तर माझ्या आयुष्यात माघारी ये. मी तुला नंतर चांगलं आयुष्य देतो. एक चांगला नवरा म्हणून मी तुला आता वागणूक देतो. शीतल म्हणते की जर तुम्हाला माझी आणि माझ्या मुलीची एवढीच काळजी होती तर तुम्ही आधीच आम्हाला दोघींना पाहण्यासाठी आला असता. माझ्या आयुष्यात इंटरफेअर करू नका. आता आपल्या दोघांचा काही सुद्धा संबंध नाही. मी माझ्या मुलीसोबत खुश आहे. प्लीज शीतल, मला एकदा आपल्या मुलीला भेटू दे. शीतल म्हणते की मी माझ्या मुलीला तुम्हाला कधीच भेटून देणार नाही. कोणत्या अधिकाराने तुम्ही माझ्या मुलीला भेटणार आहे? पहिलं बाळपण तुम्ही लाथा देऊन मारून टाकलं आणि तुम्ही हिला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करत होता. मग आता तुम्हाला कोणताच अधिकार नाही की मी माझ्या मुलीला भेटण्याचा. तुम्ही आता येऊ शकता. नंतर थोड्या वेळाने आकाश निघून जातो. नंतर स्कूलमध्ये काहीतरी बहाणा करून येण्याचा प्रयत्न करत होता. कधी फीसाठी तर कधी बुकसाठी. परंतु आता शीतल त्याच्या अशा वागण्याला खूप वैतागली होती. तिने तिच्या स्टाफला सांगितलं की हर्षच्या फादरला माझ्या केबिनमध्ये एंट्री करून द्यायची नाही. त्यांचे काय कंप्लेंट आहे ते तुम्ही सॉल्व करा. आकाश शीतलला भेटण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु शीतल त्याला नेहमी इग्नोर करत होती. एका महिन्यानंतर शीतलची ओळख सागर बरोबर झाली. सागर एका बँकेमध्ये कामाला होता. सागर शीतलच्या शेजारीच राहत होता. एके दिवशी सागरने हिम्मत करून शीतलला प्रपोज केले, पण शीतलने त्याला स्पष्टपणे सांगितलं की माझा घटस्फोट झाला आहे आणि मला एक मुलगी सुद्धा आहे. तरी पण सागर म्हणाला की मला काहीच अडचण नाही. शीतल तरी पण म्हणाली की मला आता लग्न करायचं नाही. सागर म्हणतो की एकदा विचार करून पहा, मला लग्नाची घाई नाही. तुम्ही जोपर्यंत थांबायला सांगचाल तोपर्यंत मी थांबायला तयार आहे. 1 वर्ष झालं
तरी पण शीतल सागरला होकार देत नाही. पण सागरच्या वागण्यातून तिला असं दिसून आलं की सागर एक चांगला माणूस आहे आणि त्याच्यासोबत लग्न केल्यावर आपल्या मुलीला बापाचे प्रेम भेटेल. अजून तिच्या पुढे खूप आयुष्य आहे. आयुष्य जगण्यासाठी एखाद्या जोडीदाराची गरज भासते. आणि काही महिन्यानंतर सागर आणि शीतलचं लग्न होतं. शीतलने आकाशला डायरेक्ट सांगितलं होतं की माझ्याशी संबंध ठेवायचा नाही. आणि जेव्हा शीतलचं लग्न झालं तेव्हापासून आकाश शीतलकडे पाहत नव्हता. आणि आता शीतल सागर आणि आपल्या मुलीसोबत आनंदाने राहत होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.